जेवढ्या घोषणा द्यायच्या तेवढ्या घेऊन घ्या. आजच्या या सभेला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या महाराष्ट्राचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब, तुम्ही असं मी ऐकायचो की तुम्ही एक सभा घेतल्यानंतर परत कधी दुसरी सभा घ्यायचीच नाही निवडणुकीत, असं मी आजपर्यंत ऐकलंय. पण हे सगळं बघितल्यावरती त्याच्यावर विश्वास पटतो की अशी फौज असताना सेनापतीला यायची गरज काय रणांगणात. साहेब, हे प्रत्येकाला जमलं पाहिजे ना. आमच्या सारख्याच्या मतदारसंघात फॉर्म भरली की अशी धडधड 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 सुरू होते की साले 24 तास झोपतच नाही आम्ही. आणि तुम्ही असे आहात की कोणाला झोपूच देत नाही. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला कळलंय तुमचा करेक्ट कार्यक्रम कसा असतो. सांगलीत भाजपची जास्त नगरसेवक आणि महापौर साहेबांचा करेक्ट कार्यक्रम. पण साहेब, तुम्हाला फार वर्षांपूर्वी मी बोललो होतो की तुमच्या इथेही नको आणि तुमच्या इथेही नको. तुम्ही आपलं प्रेमाने आमच्याकडे बघा, बाकी काय नाही. फार पूर्वीपासून तुम्हाला बोलायचो. कोणाचाही तळ आणि मूळ समजू शकेल या माणसाचं अजिबात समजू शकणार नाही. जे सत्य ते बोलतो. पण वारसा कोणाचा आहे? बापूंचा. 2-3 प्रसंग सांगितले पाहिजेत. बापू काँग्रेस सोडून जनता पार्टीत गेले आणि आयुष्यभर त्या पक्षाशी मान राखला. एक वेळ अशी आली की इंदिरा गांधींचा फोन आला. तो स्वतः जयंत पाटील साहेबांनी उचलला. पलीकडच्या बाजूला आर.के. धवन होते आणि आर.के. धवननी सांगितलं की बापू है क्या? तर ह्यांनी इंदिराजी बात करने वाली है. यांनी जाऊन सांगितलं घरी की बापू, इंदिराजींचा फोन आहे. बापू म्हणाले, ठेव रे फोन. तो फोन कशासाठी होता? तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी तुम्ही घ्या, मी तुम्हाला ती द्यायला तयार आहे. आणि बापूंनी ती नाकारली. हा दौरा म्हणजे माझ्या दृष्टीने खूप मोठा आहे. असं आहे की महाराष्ट्र आणि देशामध्ये त्यागाला प्रचंड इज्जत आहे. त्यागाला पूजलं जातं. हा जो वारसा आहे 14,000 किलोमीटरचा, हा पण बापूंचाच वारसा आहे. चंद्रशेखरजी जेव्हा कन्याकुमारीहून चालत निघाले आणि भारताची पदयात्रा काढली, तेव्हा ते वेगवेगळ्या गावात गेले. पण महाराष्ट्रामध्ये कागलला त्यांचं स्वागत बापूंनी केलं आणि गुजरातपर्यंत बापू चालत गेले आणि गुजरातला त्यांना, ही परंपरा आहे आकाराची. माझ्या अंदाजाने साहेब, महाराष्ट्रातला हे एकमेव मतदारसंघ असेल जिथे 100% इरिगेशन आहे. तुमचं काय मत आहे मला माहित नाही. म्हणजे मला जे मी वरनं बघत होतो ती उघडी जमीन दिसलीच नाही मला. सगळीकडे अशी करेक्ट एकदम हिरवगार. कसं काय? म्हणजे अशी मशागत केली या मतदारसंघाची की पुढच्या 5 पिढ्यांना अंतर नाही. आणि ही फक्त पॉलिटिकल मशागत आहे असं काही नाही. ही वैचारिक मशागत सुद्धा आहे. नाही तर एवढी जमली की लोक जमलीच नसती. शेवटी विचाराने माणसं पक्की असावी लागतात. आजच्या जगामध्ये, आजच्या या पॉलिटिकल वातावरणामध्ये, राजकीय वातावरणामध्ये संध्याकाळी भेटलेला माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी कुठे असेल हे सांगता येत नाही. आणि हे सगळं आम्ही अनुभवलं, जवळनं अनुभवलं. अशा वातावरणामध्ये अशी फौज टिकवून ठेवायची
हे सारख्या म्हणजे आता तरुण नाही म्हणणार, पण आमच्यासारख्या आता चौथ्या टर्मला जाणाऱ्या आमदाराला शिकण्यासारखं आहे. साहेब, इथे प्रत्येक माणूस स्वतःला जयंत पाटील समजतो, रागू नका, आणि तसंच काम करतो की माझा साहेब ज्यांनी इस्लामपूर बदलवलं. तुम्ही नेहमी सांगता की 90 साली मी निवडून आल्यानंतर इथली परिस्थिती वेगळी होती, पण लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून कर्ज काढली, बँकांमधनं कर्ज घेतली, 95ला सत्ता गेली, तरी लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि 99 ते 2014 मध्ये जे 15 पदरी पडलं, महाराष्ट्राला न्याय देत असतानाच इस्लामपूरलाही न्याय दिला. आम्ही येताना बघितलं, काय ते तहसील ऑफिस, आयला नशीबवान तहसीलदार हो तुमच्याकडे येतो तो. नंतर धनंजय कुठला सत्र न्यायालय, अतिरिक्त सत्र न्यायालय, हे पहिलं शब्द ऐकलं मी. म्हणजे सांगलीला सत्र न्यायालय असेल तर इथे अतिरिक्त सत्र न्यायालय, म्हणजे काही दिवसांनी हेडक्वार्टर बदलू नका म्हणजे झालं. तसा सांगलीचा इतिहास फार मोठा आहे आणि ह्या तालुक्याचा इतिहास फार मोठा आहे, जो आमचे मित्र अमोलजींनी सांगितलं. क्रांतिसिंह नाना पाटील, राजाराम बापू पाटील, पण माझे सर्वात आवडते साहित्यिक अण्णाभाऊ साठे. म्हणजे 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस, 1.5 दिवस शिक्षकाला दगड फेकून मारतो आणि मुंबईकडे चालत चालत रवाना होतो. ज्याला अक्षर ओळख नव्हती, तो जाऊन रशियाला स्वतःच्या साहित्यासाठी जातो. ह्याच्या एवढा मोठा सन्मान या तालुक्याचा असूच शकत नाही. रशियाच्या चौकामध्ये शिवाजीचं नाव घेतो. एवढंच नाही तर संयुक्त महाराष्ट्र जर खऱ्या अर्थाने कोणी पेटवला असेल तर तो शाहीर अमेर शेख आणि शाहीर अण्णाभाऊ साठे. जो वणवा पेटला, नेहरूंना मान्य करावं लागलं की मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे. हे योगदान या सांगली जिल्ह्याचं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जिवंतपणा जर कोणी आणला असेल तर या सांगली जिल्ह्याने आणलेला आहे. आणि हेच कासेगाव आहे. आम्ही दोघं असेच 2019ची निवडणूक झाल्यानंतर मी आणि साहेब जेवायला गेलो. आता मंत्रिमंडळात असणार की नाही ही चिंता तर होतीच, पण मला पहिल्यांदा कोणी कानात सांगितलं असेल की तुला गृहनिर्माण पद मिळणार आहे, मंत्री होणार आहेस, तर ह्या माणसाने सांगितलं. आणि ही जबाबदारी सुद्धा माझ्यावर त्यांच्यामुळेच आलेली आहे. प्रचंड मोठ्या मनाचा माणूस, प्रचंड शांत डोक्याचा माणूस. ह्यांच्याकडनं शिकण्यासारखं काय तर कुठल्याही प्रसंगाला रिॲक्शन द्यायचीच नाही. समोरच्याला कळतच नाही. मी तुमच्या मागे उभा होतो. एकदा तुम्ही विसरला असाल, विधान परिषदेमध्ये तुमचं आणि दिवाकर रावतेचं भांडण झालं. दिवाकर रावते हे तसे तापट माणूस, साहेब असे बसलेले होते त्यांच्या स्टाईलमध्ये. दिवाकर रावते असे समोर आले 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 आणि त्यांनी एक तोंडातून नकळत त्यांच्या शिवी निघाली. आणि मग हा वाघ उठला आणि जे काही ते बोलले, मी इथे बोलत नाही, पण दिवाकर रावतेंना 10 आमदारांनी मागे घेऊन गेले. 10 आमदारांनी हाताला धरून मागे गेले. तुम्ही विसरला असाल, माझ्या डोळ्याचा समोरचा प्रसंग आहे. म्हणजे एवढं शांत डोकं ठेवून राजकारण करायला शिकलं पाहिजे. आमच्यासारखा उतावळेपणा कामायचा नाही. आणि तुम्हाला असा माणूस हातात मिळाला आहे की ज्याच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित आहे. जात धर्म
पंथ, काय विचार नाही. 14,500 पायपीट केली. आज मी इस्लामपुरात आल्यानंतर साहेब एक दृश्य बघितलं. एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समोर शिवाजी महाराज. हा देश, हा महाराष्ट्र कोणाचा आहे तर मी नेहमी घोषणा देतो, जय शिवराय, जय भीमराय. आणि ते पहिल्यांदा मला असे समोरासमोर दिसले. कोणीतरी मागच्या काळामध्ये म्हणाले की पवार साहेब सारखे शाहू फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत असतात. बाकीचे ते बोललेच. जो इतिहास लिहिला गेला त्याच्याबद्दल आता मला काही बोलायचं नाही. मी फक्त एवढंच सांगतो की पुरंदरेला आणि जेम्स लेनना तुम्ही उकरून बाहेर काढलायत, हाडं मोजायला लावून त्या दोघांची. मला अधिक काही त्या इतिहासाबद्दल बोलायचं नाही. मी जर शिवचरित्रातलं पान वाचून दाखवलं ना तर यशवंतराव चव्हाणांनी जे सांगितलं ते सत्य होईल. तेही काय सांगितलं तेही मी सांगत नाही. माझ्याकडे साहेब पुरंदरेंनी 19 फेब्रुवारीला शिवजन्माची तारीख मान्य केली होती आणि सरकारला तसं पत्र दिलं होतं. पण तुमच्या घरात असं ना कॅलेंडर, त्याला काय म्हणतात रे, काल निर्णय, त्याच्याने बरोबर पुरंदरेंनी स्वतःच दिली की तिथीनुसार ही तारीख आहे. ते गेले पंढरपुरात. अमोलजींना माहिती असेल, तिथे आपला एक मित्र आहे अमरजीत पाटील, त्यांनी पकडलं, झाला वाद. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या विठ्ठलाच्या गावामध्ये माफीपत्र लिहून दिलं की ही माझी चूक आहे. हा, बाबासाहेब पुरंदरे. मला त्यांच्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही, कारण मी ते गेले तेव्हा श्रद्धांजली वाहिली होती आणि तेव्हाच मी सरले मनिनांती वैर, माझं वैर संपलं, ते गेले. पण तुम्ही त्यांना बाहेर काढलंय, निष्कारण बाहेर काढलंय. आम्ही जेम्स लेन कोळून पेलोय, कोळून. मी जेव्हा पहिल्या दिवशी आरोप झाला तेव्हा पहिल्या दिवशी जळगावहून येता येता मुला बाईट दिली. पान क्रमांक 93, पॅराग्राफ नंबर 4. इट इज जोकिंगली सेड इन द स्ट्रीट्स ऑफ महाराष्ट्र, पुणा नाही, that Dadoji Konde is the biological father of Shivaji. तुम्ही अजून मिटकरी खाली गेला नाहीत त्याच पॅरेग्राफच्या. त्यांनी लिहिलंय की शिवाजी महाराजांचे वडील हे खालच्या जातीचे होते, म्हणजे कोण, शहाजी महाराज. आणि जिजाऊ ह्या यादव संस्कृतीतल्या होत्या, म्हणजे कृष्णाची संस्कृती. त्यांना काय म्हणायचं होतं ते मिटकरी तुम्हाला आणि मला व्यवस्थित समजतं. आणि परवा जेम्स लेन काय म्हणाला, त्यांनी मुलाखत दिली. आता ही मुलाखत आली कुठनं, घेतली कुणे, हा ईमेल कोणाचा आहे, काही बोललो नाही. पण माणसं कशी स्वतःच्या ट्रॅपमध्ये स्वतःच अडकत जातात. जेम्स लेन म्हणाला की 18व्या आणि 19व्या शतकामध्ये परिस्थिती अशी होती की शिवरायांचे जे वारस होते त्यांना महाराष्ट्रामध्ये कोणी मराठे म्हणून समजूनच घ्यायला तयार नव्हते, त्यांना क्षत्रिय मानतच नव्हते. मग काय मानत होते, कोण वारस होते, छत्रपती प्रताप सिंह, म्हणजे सातारची गादी, कोल्हापूरची गादी, जी रक्ताने शिवाजी महाराजांच्या नातातली आहे. आणि जेम्स लेन म्हणतो की त्यांना ओळखलंच जात नव्हतं, ते क्षत्रिय आहेत की नाही त्याला मान्यताच मिळत नव्हती. पण मला कळत नाही साहेब की अचानक हा जेम्स लेन आणि पुरंदरे कसा बाहेर आलाय. मला वाटतं हात टाकलेला ट्रॅप आहे आणि ट्रॅप मध्ये आपण अडकू नये. कारण का इतिहासाचे दाखले इतके देईन, त्याच्या पानापानावर फक्त शिवाजींचा द्वेष आहे, शहाजींचा द्वेष आहे, आऊसाहेबांचा द्वेष आहे. मी वाक्य उच्चारत नाही. मी आत्ताच अमोलजींना ते माझ्या मोबाईलमध्ये आहे आणि तुम्हालाही सांगत नाही. पण कधी आलंच मनात तर राजा शिवछत्रपतीमध्ये मराठ्यांबद्दल काय लिहिलंय, मी जात वापरतोय, जात, मराठ्यांबद्दल काय लिहिलंय हे जरा वाचून या.
मी नेहमी म्हणतो की बहुजनांची पोरं, म्हणजे माझा बाप हा माझ्या जातीतला 5वा ग्रॅज्युएट होता, 5वा. महाराष्ट्रातल्या माझ्या जातीमधला 5वा ग्रॅज्युएट. अशिक्षितपणा होता, वाचलं जात नव्हतं. त्यामुळे चुकीचा इतिहास थोपवला गेला आणि आम्ही स्वीकारला. पण 2000 सालानंतर बंड सुरू झालं आणि जेम्स लेननी त्याला अजून आग लावली. पुढे अजून शिकायला लागली, पानं वाचू लागली आणि पानातनं काय निघालं तर विष. आणि त्या विषयाची पेरणी व्यवस्थित झाली. 2000 आत्ता गेले बाबासाहेब. मी त्यांना बाबा पुरंदरे वगैरे म्हणत नाही, मी त्यांना नेहमी बाबासाहेब म्हणतो. गेल्यानंतर काय वैर आपलं त्या विचारांशीच वैर नाही, संपलं. आत्ता उकरून काढलाय त्याने आणि म्हणे जेम्स लेनची मुलाखत घेतली आणि त्यांनी सांगितलं की माझा आणि बाबासाहेबांचा काहीच संबंध नाही. 2003 ला आम्ही गोंधळ घातला, 2005 ला भंडारकर फुटलं, 2014 ला बीजेपीने त्यांना महाराष्ट्र भूषण दिलं. त्यांना महाराष्ट्र भूषण देऊ नका म्हणून आम्ही उतरलो मैदानात. मी, श्रीमंत कोकाटे, प्रतिमा परदेशी, आम्ही तिघांनी चौघांनी मिळून अख्खा महाराष्ट्र फिरलो. सांगलीला आलो, सांगलीवरती आमच्यावरती हल्ला झाला आणि माझ्याबरोबर असलेल्यांनी सडेतोड जबाब दिला. सडेतोड, जे सांगलीत कधी घडलं नाही ते आम्ही घडवून दाखवलं. असं माझी टिंगल, माझी मस्करी, हे असलं चालत नाही हो. बापाला बाप भेटतो. आरेला कार्यानेच उत्तर द्यायचंय, तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्ही तसंच देणार. पण हे सगळ्यांनी होतंय काय? तर ताई, गॅसचा भाव काय आवाज 1000 रुपयाच्या वरती गेला. मी तुम्हाला विचारतोय, या सभेमध्ये जिवंतपणा असायला हवा. तुम्ही ओरडून सांगायला पाहिजे, कारण का सर्वात जास्त त्रास माझ्या बहिणींना होतोय. काय गॅसचा भाव? जोरात बोला ना, कळू द्या साहेबांना. साहेब, 1000 रुपये भाव. 2014 ला जेव्हा आपण सत्ता सोडली केंद्रातली, तेव्हा भाव होता 410. आज पेट्रोलचा भाव 122 आहे. माझ्या मित्रांनो, तुमच्या मोटरसायकल असेल ना, तुमच्याकडे प्रत्येकाकडेच असेल. आता काय तसं काय गावागावात मोटरसायकली आहेच. टाकी फुल कळताना कळतं की नाही भाव किती आहे, तपासताना खिसा. साहेब, आजचा पेट्रोलचा भाव आहे 122 रुपये. आहे की नाही? म्हणजे पूर्वी फुल टाकी व्हायची ती 77 रुपयात, 71 रुपयात, आता ती होते 122 रुपयात. डिझेलचा भाव होता 49, आज त्याचा भाव आहे 97 रुपये. याचे परिणाम काय होतात? भाजी महाग. येस, महागाईचा तर उच्चांक आहे साहेब. इन्फ्लेशन रेट हा 14.5 वर गेलाय. आयुष्यात देशाने इतका इन्फ्लेशन रेट बघितलेला नाही. साहेब, ज्या धर्मांधतेकडे हा देश जातोय, मी ह्या सभेत न बोलतोय, मला जाणीव आहे, जबाबदारी आहे, पण ह्या देशाचा पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आजूबाजूची जेवढी राष्ट्र आहेत, सिलोन, नेपाळ, म्यानमार, तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तान, यांचा 6 दशकांचा इतिहास तपासून पहा. या सगळ्या राष्ट्रांचा 6 वर्षांचा इतिहास तपासून पहा, 6 दशकांचा. हळूहळू हळू हे देश धर्मांधतेकडे गेले आणि आज सिलोनची परिस्थिती अशी आहे की सिलोन कधीही लोक मैदानात उतरून जाळून टाकतील. चहा मिळत नाही प्यायला, चहा. पाकिस्तानमध्ये मशिदीत बॉम्ब फुटतायत, स्वतःच्या लोकांनाच, म्हणजे मुसलमान हे तिथे असलेल्या मुसलमान भावंडांनाच मारतायत. तेच अफगाणिस्तानमध्ये घडतंय, तेच बांगलादेशमध्ये घडतंय, तेच तिबेटमध्ये घडतंय. तिबेटमध्ये वेगळे आहेत. पण धर्मांधता तुम्हाला कधीही विकासाचा मार्ग दाखवू शकत नाही. युरोपमध्ये सगळे ख्रिश्चन बहुल राष्ट्र आहेत. अमेरिका ख्रिश्चन बहुल, इंग्लंड ख्रिश्चन बहुल, फ्रान्स ख्रिश्चन बहुल, स्वित्झर्लंड ख्रिश्चन बहुल. कधी ऐकलंय तिथे जातीय तणाव? वर्णद्वेष आहे थोडाफार, पण वर्णद्वेषाविरुद्ध स्वतः राष्ट्राध्यक्ष उभे राहतात. हा आता अमेरिकेचा इतिहास आहे.
प्रगती. आपली इथली धर्मांधता पाहून जर युरोपियन राष्ट्रांनी ठरवलं की इथल्या लोकांना परत पाठवा, तर महाराष्ट्रात येऊन ते भुकेने मारायचे. विकास कसा करतात फ्रान्स, इंग्लंड, नॉर्वे, तुम्ही घ्याल ते राष्ट्र हातावर मोजा, तुम्हाला लगेच कळेल की धर्मांधताने ह्या देशाचं काय झालं आणि ही राष्ट्र कुठे चालली. आपल्याला बरोबर त्या ट्रॅपमध्ये अडकवलं जातं. मुख्य विषय म्हणजे इश्यूज ज्याला म्हणतो आपण, की समाजाला सतवणारे इश्यूज काय. समाजाला सतवणारे इश्यूज आहेत महागाई, समाजाला सतवणारे इश्यूज आहेत बेरोजगारी, समाजाला सतवणारे इश्यूज आहेत इथे बंद होणारे कारखाने, समाजाला सतवणारे इश्यूज आहेत इथलं एज्युकेशनचं होणारं प्रायव्हेटायझेशन. इथे समाजात इश्यू आहे की जे नेहरूंनी स्थापन केले होते ते सगळे राष्ट्रीय उद्योग, नॅशनलाइज्ड इंडस्ट्री ही सगळी बंद झाली आहे. कसल्या आरक्षणाच्या गप्पा मारतो. अहो नोकऱ्याच मिळणार नाही तुम्हाला. सगळे कारखाने बंद झाले आहेत, HMT बंद झाली आहे, स्टीलची इंडस्ट्री बंद झाली आहे, आयर्नची इंडस्ट्री बंद झाली आहे. म्हणजे जे जे नेहरूंनी पेरलं त्यांनी हे सगळं जाळून टाकलं. कुठे नेहरूंची तुलना करता. या जगामध्ये शांतता नांदावी म्हणून 1947ला मिळालेलं स्वातंत्र्य, जेव्हा ते पहिल्यांदा अमेरिकेत गेले तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, तुम्ही बघा माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी इथे दाखवणार नाही, मी काही तेवढ्या तयारीने आलेलो नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नेहरू येणार म्हणून विमानतळावर गेले आणि नेहरूंना स्वतः ते विमानात चढून गेले आणि नेहरूंना खाली घेऊन उतरले. हा सन्मान होता नेहरूंचा. काय तुलना करता, कोणाशी तुलना करता. जेव्हा या देशात पिन साधी पिन मॅन्युफॅक्चर होत नव्हती, तोच देश आज मिग बनवतोय. मिग हे कोणामुळे. काय बोलता काय तुम्ही. तेव्हा नेहरूंनी नस ओळखली होती, तेव्हा नेहरूंनी नस ओळखली होती आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हा देश जर जगवायचा असेल तर त्या धर्मनिरपेक्षते पुढे पर्याय नाही. कधी कधी आपण ख्रिश्चन चर्चेसवर अटॅक झालेला बसतो. मुसलमान तर काय आजकाल दररोजच झालंय. पण साहेब मागच्या 3 दिवसामध्ये दलितांवर 3 हल्ले झाले. 3. एका दलित पोराला तर उभं राहून मारून तळवे चाटायला लावले. ही जी मॉब फ्रेन्झी आहे, मॉब फ्रेन्झी म्हणजे जमाव जमला की हिंस्र स्वापदापणे वागायला लागतो. हे आता या देशात दिसायला लागलंय आणि हे अतिशय धोकादायक आहे. हा देश हा 7,500-8 हजार जातींचा देश आहे. हा देश समजलेले फार कमी लोक या देशात आहेत. हा देश त्यांनाच समजला ज्यांनी हा देश हृदयात न बघितला. ते होते महात्मा गांधी, नेहरू, ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्यापूर्वी शिखांचा ते धर्माचं काय असतं ते अमोल ग्रंथ साहिब, ख्रिश्चनांचं बायबल, इस्लामचं कुराण, सगळ्या जाती धर्माची पुस्तकं वाचून काढली. सगळ्या जगातल्या सगळ्या संविधान वाचून काढलं आणि 2 वर्ष 11 महिने एकटे. हा इतिहास समजून घ्या की महाराष्ट्राचा किती मोठा सन्मान आहे जगाना की 7 सदस्यांची कमिटी नेमली होती. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जेव्हा होती, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, तेव्हा संविधान लिहायला 389 लोकांची निवड झाली. ते निवडून गेले. पाकिस्तान वेगळा झाला आणि 287 लोकसभा म्हणजे तेव्हाची कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ही तिथे आली. त्याच्यातनं 7 सदस्य त्याच्यामध्ये चर्चा झाली. 287 जणांमध्ये चर्चा झाली की भारताचं संविधान कसं असावं. त्याचा सार त्यांनी काढला आणि महात्मा गांधींनी नेहरूंना सांगितलं की तुम्ही
ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांना करा. मित्रांनो, त्या समजून घ्या. 7 सदस्य होते, 6 सदस्य ड्राफ्टिंग कमिटीच्या मीटिंगला 2 महिन्यानंतर आलेच नाहीत. आणि म्हणून भारतामध्ये असं म्हटलं जातं की हु इज द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्या उत्तर एकच असतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज तुम्हा महिलांना मला सांगायचं आहे, महिलांना वोटिंगचा अधिकार द्यायला इंग्लंडमध्ये 200 वर्ष लागली, अमेरिकेमध्ये 200 वर्ष लागली, पण या भारतात पहिल्या संविधानात तुम्हाला मतांचा अधिकार मिळाला तो केवळ बाबासाहेबांमुळे. बाबासाहेबांना दुसरं करायचं होतं ते म्हणजे त्याच काळामध्ये ते एवढे पुढारलेले होते की महिलांना इस्टेटीमध्ये 50% वाटा द्यायचा होता. त्याला विरोध झाला आणि त्यांनी राजीनामा टाकला. मला आदर पवार साहेबांचा ह्याच्याबद्दल आहे की जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी 33% आरक्षण देऊन पूर्ण केलं आणि नंतर ते 50%वर आलं. हे खरं बाबासाहेबांचं स्वप्न होतं ज्याच्यासाठी त्यांनी राजीनामा टाकला. 5 कारणं दिलेली आहेत. मी काय माझ्या मनातलं सांगत नाही. इथे ओबीसी किती बांधव आहेत मला माहित नाही. अण्णासाहेब आहेत ना, गेले. बाबासाहेबांची इच्छा होती की इथल्या भटक्या विमुक्तांना कायमचं आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही, मी, त्यांचं म्हणणं होतं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला तर मी दिलंच आहे, पण माझ्या हातनं जे खरोखर इथला समाज जो 54, 55, 56% आहे त्याला मी आरक्षण देऊ शकत नाहीये. त्यांनी तिथे लिहून ठेवलंय की माझी 341, 342, 343 या संविधानाच्या 3 कालमानाच्या माध्यमातून मला आरक्षण द्यायचंय. तुम्ही ते देऊ देत नाहीये आणि म्हणून मी माझा राजीनामा ठेवतोय. ते होते बाबासाहेब. पण तुम्ही इथे बघा की जेव्हा लोक बोलतात की तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार का घेतात, 18 पगड जातींना बरोबर घेऊन राज्याची मोहर उमटवणारे रयतेचे राजे शिवछत्रपती. जात भेद नाही, होता शिवा म्हणून वाचला होता जीवा म्हणून वाटला शिवा. बरोबर आहे, चुकत तर नाही ना. आता माझं आजकाल इतिहासाचं वाचन कमी झालंय. अफजल खानाने तलवार चालवली. महाराजांना मिठीत घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी अफजल खानाला तर घेतलाच, पण इतिहास चुकीचा का सांगायला जातो? तुम्ही फक्त अफजल खान का करतात? आम्हाला प्रचंड अभिमान आहे महाराजांचा की त्याने अफजल खानाचा कोतळा बाहेर काढून टाकला. पण जी वाघनख होती ना, वाघनख, ती कोणी बनवून दिलेली माहितीये? त्या माणसाचं नाव रुस्तमे जमाल. पण अफजल खानाचा वकील कोण होता माहितीये तुम्हाला? कृष्णा भास्कर कुलकर्णी. महाराजांच्या आयुष्यात महाराजांवरती एकच वार झाला आणि तो गेला कृष्णा भास्कर कुलकर्ण्याने. त्याच लढाईमध्ये कृष्णा भास्कर कुलकर्ण्याचं मुंडकं काढण्यात आलं आणि जेव्हा महाराज खाली उतरले तेव्हा ते मुंडकं म्हणजे त्याचा देह, अफजल खानाचा देह तसाच पडलेला होता, पण एवढा तीव्र द्वेष होता ज्यांनी महाराजांवर तलवार चालवली त्याच्यावर की त्याचं मुंडकं तलवारीवर ठेवत सैनिकांनी खाली आणलं. त्याची महाराजांनी समाधी नाही बांधली कारण का तो गद्दार होता. महाराजांच्या आईसाहेबांच्या आशीर्वादानंतर अफजल खानाची कबर बांधली कारण का तो सैनिक होता. हे चालवणारा टीव्ही वाले की अफजल खानाला सैनिक म्हणाले कारण का तेव्हा जाती द्वेष, धर्मद्वेष नव्हताच. तुम्ही उगाच शिवाजी महाराजांना धर्माच्या राजकारणात अडकवता. एवढा मोठा योद्धा हा या जगात जन्मालाच आला नाही. तुम्ही बघा, जा राजस्थानात, उत्तरेत कुठेही जा, खाद्य संस्कृती आहे. खाद्य संस्कृती प्रत्येक राज्याची आपली श्रीमंत खाद्य संस्कृती आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला खाद्य संस्कृती आलीच नाही कारण आपलं आयुष्य घोड्यावर गेलं. आपली खाद्य संस्कृती काय आहे? भाकरी, चटणी, ठेचा, भाकर, थोडेफार पुरणपोळी वगैरे. मराठवाडा नाही, धुळे, नंदुरबार या भागात आहे. पण मराठ्यांनी घाम गाळला. मराठ्यांनी राज्य टिकवण्याचा प्रयत्न केला. स्वतःच राज्य
पर अटोक पर्यंत नेलं, म्हणजे अफगाणिस्तान पर्यंत. लढणारे मराठे होते, लढणारे मुसलमान होते, लढणारे इथल्या 18 पगड जाती होत्या. त्यांचा कधीच विचार होत नाही. आणि हे सगळं राजकारण जे पेटवलं जाते ते तुम्हाला मला आता त्या ट्रॅप मध्ये येण्यासाठी नाही. वो तुम्हें भोंगे बोलेंगे, तुमको उनको याद दिलाना है महंगाई कहां पे है. वो दिखा, वारे मोदी तेरा खेल, सस्ता बेवडा महंगा तेल. कळलं? वहारे मोदी तेरा केली बापूंच्या काळातली घोषणा आहे. फक्त या ठिकाणी शब्द इंदिराजी होता. वहारे इंदिरा तेरा खेल, सस्ता बेवडा महंगा तेल. हा जनता पार्टीची घोषणा होती. मी तेव्हा लहान होतो, पण तेव्हा मी जयप्रकाश नारायण या सगळ्यांच्या सभा ऐकल्यात. हे तर भाग्यवान आहेत, त्यांच्या घरात जन्माला आले. तेव्हा तर आमच्या पायात चपला पण नव्हत्या, पण तेव्हा मी जयप्रकाश नारायणांना ऐकलेलं आहे. आज खरी परिस्थिती आहे ना. दिवसेंदिवस या देशाची तेलाची जी काही किंमत आहे ती पुढच्या 3 महिन्यामध्ये, ताई ऐका व्यवस्थित आणि तुम्ही ऐका, पुढच्या 3 महिन्यामध्ये जे तेलाचं राजकारण जागतिक स्तरावर सुरू आहे, ज्या तेलामुळे आपण रशियाला पाठिंबा देतोय, जिथे अणुयुद्धाचं रण पेटतंय, तेलाचा भावामुळे, जगातल्या तेलाच्या भावामुळे पेट्रोल 200 रुपयावर जाणार आहे. माझ्या भावंडांना लक्षात ठेवा. घराला आगी लागतील. मी नेहमी म्हणतो की तुम्ही चेष्टा मस्करी करू नका. उपाशी पोटीच क्रांती घडते. तुम्ही आम्हाला उपाशी ठेवू नका. हा देश आता क्रांतीकडे निघालाय. साहेब, तुम्ही जे काय रण पेटवलात, जे काय 14,000 किलोमीटर फिरून जे काय विचार सांगितलेत, त्या विचारांवरती आता हा महाराष्ट्र मोठा होणार आहे. जे विचार ह्या भूमीमध्ये जसे बापूंनी पेरले, मशागत केली, तुम्ही त्याच्यावरती व्यवस्थित काम केलं, पुढच्या 3 पिढ्या या मशागतीवर जिवंत राहतील. शेवटी विचार महत्वाचे आहेत. आपण या देशातले विचार संपवण्याला निघालोय. बाबासाहेबांनी व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्या देशात काय झालं, महाराष्ट्रात काय झालं? जे जे व्यक्त झाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जे जे व्यक्त झाले ते गोळ्या खाऊन मेले. पानसरेंची हत्या झाली, कलबुर्गीची हत्या झाली, नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली. ती बिचारी गौरी लंकेश, एका बाईला 6 गोळ्या मारता. ही तुमची नथुरामाची पिल्लाव आहे. एकटी बाई भासारात नाही येते, मोटरसायकल बाजूला लागते, धाड 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 6 गोळ्या. सगळं बदललंय. मेंदू आणि रिव्हॉल्वर तेच आहेत आणि आजही तेच काम करतायत. 93 साली मला आठवतं, वाईट वाटून घेऊ नका मुंडे साहेब, राजकारण कसं करावं याचं उदाहरण मला पवार साहेबांनी शिकवलं. 93 साली सुरू झालं सगळं. पवार साहेबांवरती पहिला अटॅक झाला, शाब्दिक. मुंडे साहेब आणि खैरनार पवार साहेबांवर नको नको ते आरोप केले. पण ज्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता मुंडे साहेबांनी आरोप केले, त्या रात्री 2 वाजता पोलिसांची मीटिंग घेऊन मुंडे साहेबांची सिक्युरिटी दुप्पट करण्यात आली की त्यांना कुठेही इजा होता कामा नये, त्यांना कुठेही त्रास होता कामा नये. हे पवार साहेब. नंतर 95 नंतर हरल्यानंतर मला एक काहीतरी प्रकरण मिळालं, जे मी प्रकरणाचा उल्लेख नाही करणार, आणि मी पुण्यात भेटायला गेलो. त्यांना ते प्रकरण दिलं, त्यांनी ते व्यवस्थित वाचलं. मला विचारलं कोणी दिलं. मी म्हटलं साहेब, तहसीलदाराने, मी MPSCचा आणि UPSCचा अभ्यास एकत्र केलाय, त्यांनी मला दिलं, हे की साहेबांना कामाला येईल. साहेबांनी एक ड्रॉवर उघडला, ते आतमध्ये ढकलले. म्हणजे जितेंद्र, कोणी आपल्या कमरेखाली वार केला म्हणून त्याच्या कमरेखाली वार करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं आपल्याला राजकारण करायचं नाही. हे पवार साहेब. साहेब, प्रमोद महाजनांचा फॉर्म चुकला होता. प्रमोद महाजनांच्या लक्षात आला आपला फॉर्म चुकलाय. राज्यसभेची निवडणूक होती. त्याने हळूच पवार साहेबांच्या संध्याकाळी कामात सांगितलं की साहेब, जरा फॉर्म भरायला चूक झाली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गेले तर फॉर्म व्यवस्थित होता. कुठेही काहीही चूक दिसत नव्हती. ही काय जादू झाली देवाला ठाऊक. ते फक्त पवार साहेबांना, महाजन साहेबांना माहिती. पण हे वास्तव आहे. इतकं द्वेषाचं राजकारण या भूमीत कधीही झालेलं नाही. जे काय चालू आहे या देशामध्ये, या राज्यामध्ये,
सत्तेसाठी एवढा हव्यास की तुम्हाला माणुसकी नावाची गोष्ट राहिलेली नाही. ती माणुसकी जपा. हा महाराष्ट्राचा धर्म आहे, जो तुकारामांनी शिकवला, जो फुलेंनी शिकवला, जो तुम्हाला आंबेडकरांनी शिकवला, तो महाराष्ट्र आपल्याला जपायचा आहे. आणि म्हणूनच भावंडांनो, काय माझी जास्त विनंती नाही आपल्याला, आपलं प्रेम आहे त्यांच्यावर या गर्दीत आणि नळणाऱ्या जनसमुदायातनं दिसतंय. साहेब, एवढं प्रेम असलेले सैनिक तुमच्याकडे आहेत. आता तुम्ही या सांगलीतला हेच सोडून मी विचारले येता येता, बँक कोणाच्या ताब्यात? जितेंद्र आपल्या ताब्यात. किती वर्ष? 35. जे सगळ्या संस्था तुमच्या ताब्यात, जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात, सगळा करेक्ट कार्यक्रम झालेला आहे. आता महाराष्ट्रामध्ये करेक्ट कार्यक्रम करायचा आहे. आता या 2 वर्षामध्ये टप्प्यामध्ये येतील सगळे, तेव्हा तुमच्यासारखाच नेता उभा राहून करेक्ट कार्यक्रम करू शकतो, यावरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विश्वास आहे. तुम्ही घडवलं, तुम्ही पेरलं, ते उगवलं. मग तो गव्हाणे असो, आमचा मेहबूब असो, वरपे असो, या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं हे साहेब मी यांनाही समजवतो सोपं काम नाही. मी या राज्याचा 97 साली महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो आणि त्याच्यानंतर ह्या राष्ट्रवादीचा पहिल्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. माझ्या एवढी संघटनेची पदं ह्या मागे बसलेल्यांमध्ये कोणीच उपभोगलेली नाहीत. मी संघटनेचा माणूस आहे आणि जेव्हा मला अशी संघटना दिसते ना, तेव्हा ऊर भरून येतो की कार्यकर्ता कसा असावा, जीवाला जीव देणारा, शिवाजीच्या सैन्यासारखा. खबरदार जर टाच मारून जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या, असं सैन्य असावं. ते सैन्य मला समोर दिसतंय. असं सैन्य जर महाराष्ट्रात उभं राहिलं तर साहेब कोणाच्या बापाची हिंमत आहे की आपल्याला सत्तेपासून लांब ढकलू शकतील. आणि तुम्ही ज्या पद्धतीने पेरणी केली आहे ती वाया जाणार नाही साहेब. जसं तुमचं इथलं स्थान आहे तसंच तुमचं स्थान महाराष्ट्रात असेल, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आपण शाहूंच्या भूमीत जाऊन आपली परिवार संवाद यात्रा संपवतोय. काय सुंदर नाव आहे साहेब, परिवार. आपलेपणा, ऋणानुबंध, आपुलकी हे सगळे त्या परिवारामध्ये येतात. आणि ते कोणाबद्दल? शेवटच्या कार्यकर्त्याबद्दल, की त्याच्याशी मला माझं नातं जोडलं जायचंय. हे इतकं विशाल हृदय सह्याद्री एवढं फार कमी माणसांचं असतं. ते विशाल हृदय मला ह्या नेत्यामध्ये बघायला मिळालं. आणि माझी अपेक्षा एवढीच आहे साहेब, जरा पाठीवर हात ठेवा साहेब, बाकी काय नाही. मला इथे ठेवा, इथे ठेवा, कुठेही ठेवू नका, फक्त पाठीवर हात ठेवा. तुम्ही नशीबवान आहात की तुमच्यासाठी 24 तास विचार करणारा नेता तुम्हाला भेटलाय. आणि तिथली बघितलेली हिरवळ दिसली की सहजपणाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळतं. या नेत्याला गमवू नका. या नेत्याला एवढा मोठा करा, एवढा मोठा करा की एकदा तो महाराष्ट्राचा हात धरून महाराष्ट्राला पुढे नेईल. एवढाच विश्वास तुमच्यावर व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.